गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे की जे नीटला CETला फ्रिक्वेंटली विचारलेले क्वेश्चन्स आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत, ते आपण पहिल्यांदा बघूया, डिस्कस करूया. काल आपण थोडे MCQs पाहिले होते. पहिला क्वेश्चन आहे, अ सेल कोडेड प्रोटीन दॅट इज फॉर्म इन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन विथ मोस्ट ॲनिमल व्हायरसेस इज कॉल्ड. ठीक आहे, आता बघा हां, अ सेल कोडेड प्रोटीन इज फॉर्म इन रिस्पॉन्स टू इन्फेक्शन, म्हणजे इन्फेक्शनच्या अगेन्स्ट त्याला रिस्पॉन्स घेऊन विथ मोस्ट ॲनिमल व्हायरस, जे ॲनिमल व्हायरसच्या बाबतीत प्रोटीन्स फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो इंटरफेरॉन. काय म्हणतोय? इंटरफेरॉन. ठीक आहे. इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स इन ॲलर्जी इज कॉज्ड बाय द रिलीज ऑफ वन ऑफ द फॉलोइंग बाय मास्ट सेल. आता मास्ट सेलपासून जे केमिकल तयार होतं ॲट द टाईम ऑफ ॲलर्जी, त्याचं नाव आहे हिस्टामाइन्स. काय नाव आहे? हिस्टामाइन्स. अँटीजनच्या अगेन्स्ट तयार होणारे अँटीबॉडीज. अँटीजन म्हणजे फॉरेन प्रोटीन. ठीक आहे, तर हे दोन्ही ऑप्शन येत नाहीत, तर ऑप्शन नंबर 1 हिस्टामाइन्स. तर हिस्टामाइन्स त्याच्या बाबतीत रिलीज होतात. नंबर 3 क्वेश्चन, कूपर सेल्स ऑफ लिव्हर आर ॲन एक्झाम्पल ऑफ. कूपर सेल्स की ज्या लिव्हरमध्ये असतात, ह्या काय म्हणून काम करतात, तर ह्या फॅगोसॅटिक बॅरियर म्हणून काम करतात. फॅगोसॅटिक बॅरियर, फायगोसॅटिझम, तो कॉन्सेप्ट जो ह्याच्यामध्ये येतो आहे. ॲनॉर्बिकल बॅरियर कूपर सेल्समध्ये येत नाहीत, इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स त्याच्यामध्ये येत नाही, फिजिओलॉजिकल बॅरियर पण त्याच्यामध्ये येत नाहीत. तर कूपर सेल्स ह्या लिव्हरमधल्या, कूपर सेल्स ऑफ लिव्हर ॲन एक्झाम्पल ऑफ फॅगोसॅटिक बॅरियर. अ पर्सन इज इंजेक्टेड विथ ग्लोब्युलिन अगेन्स्ट हिपॅटायटिस. आता हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला इन्फेक्शन होतं, त्याच्यामध्ये प्रकार आहेत हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस E, D. तर अ पर्सन इज इंजेक्टेड विथ ग्लोब्युलिन अगेन्स्ट हिपॅटायटिस. जर एखाद्या व्यक्तीला हिपॅटायटिस झाला असेल तर त्याला आपण ग्लोब्युलिन जे प्रोटीन आहे हे आपण त्याला टोचतो किंवा त्याला इंजेक्ट करतो. ही कुठली इम्युनिटी आहे? ठीक आहे, आता आपण काय करतो, हे ग्लोब्युलिन त्याला देतो आहे, दॅट इज आर्टिफिशियल असणार आहे. ठीक आहे, मग हे ग्लोब्युलिन केल्यामुळं त्याची इम्युनी सिस्टीम सेन्सिटाईज होणार आहे आणि ती काम करणार आहे. सो आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, तर हे जे एक्झाम्पल आहे हे कशाचं आहे? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. इंट्रोडक्शन ऑफ ॲटेन्युएटेड पॅथोजन इन ह्युमन बॉडी रिझल्ट्स इन. बघा, इंट्रोडक्शन ऑफ ॲटेन्युएटेड पॅथोजन थोडक्यात वॅक्सिनचाच हा एक प्रकार आहे. ठीक आहे, तर हे म्हणजे काय? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, मग अशामुळे काय बघितलं? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, म्हणजे ग्लोब्युलिन हे पॅसिव्हली काम करते, पण टोचतोय आपण आर्टिफिशियली. सो आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. इथं काय आहे? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी कोण तयार करणार आहे? आपली बॉडीज करणार आहे, पण हे आर्टिफिशियली आपण टोचून घेतलं ना ॲटेन्युएट व्हायरस किंवा पॅथोजन, दॅट इज वॅक्सिन. सो आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. Antivenom injection contain performed antibodies while polio drops that are administered into the body contain. आता जो पोलिओ व्हायरस जो 6 वर्षाच्या आतील मुलांचा ब्रेन किंवा जे त्यांचे हातपाय आहेत त्याच्यावरती अफेक्ट करतो, मग पोलिओ होऊ नये म्हणून आपण काय करतो आहे? पोलिओ वॅक्सिन देतो आहे. मग हे पोलिओ वॅक्सिन म्हणजे काय आहे? तर ॲटेन्युएटेड पॅथोजन्स आहेत. म्हणजे थोडक्यात ॲटेन्युएटेड पॅथोजन म्हणजे काय? डिॲक्टिवेटेड पॅथोजन्स, की जे पॅथोजन म्हणजे पोलिओ व्हायरस आहे त्याला आपण डिॲक्टिवेट केलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? ॲटेन्युएटेड पॅथोजन. तर ऑप्शन नंबर B ॲटेन्युएटेड पॅथोजन. नंबर 7 क्वेश्चन, द कोलॅस्ट्रम प्रोव्हाइड्स. आता कोलॅस्ट्रम म्हणजे काय? की एखादी डिलिव्हरी झाल्यावरती आफ्टर पार्च्युरेशन ज्यावेळी दूध बाहेर यायला लागतं, हे जे पहिलं दूध आहे हे थोडंसं येलोइश कलरचं असतं, की याच्यामध्ये सगळे जे इम्युनिटी, जे बूस्टर डोस आहेत, जे प्रोटीन्स आहेत, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. ह्याला मराठीमध्ये आपण म्हणतो चिकाचं दूध. आणि हे जर दूध त्या बाळाला मिळालं नाही तर ते बाळ आयुष्यभर अनहेल्दी राहू शकतं, वीक राहू शकतं. जी काय इम्युनिटी आहे ही इम्युनिटी देणारा हा कोलॅस्ट्रम आहे. आणि हा कोलॅस्ट्रम ऑप्शन नंबर B नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी काय करतो आहे? त्या बेबीला देतो आहे. नंबर 8,
द इम्युनिटी डेव्हलप बाय अ चाइल्ड आफ्टर अटॅक ऑफ मिझल्स इज डॉट डॉट इम्युनिटी. ही आहे नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. म्हणजे एखाद्या चाइल्डला जर मिझल्सचं अटॅक येऊन गेला तर पुन्हा त्याला मिझल्स होत नाही. ही झाली नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी ऑप्टेन बाय इंजेक्शन ऑफ अँटीबॉडीज. आता पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आपण रेडीमेड त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयारच होत नाहीत. याचा अर्थ काय, आपण त्याला रेडीमेड देतो आहे. सो पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी ऑप्टेन बाय इंजेक्टिंग रेडीमेड अँटीबॉडीज. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी कन्सर्न्स विथ प्रोटेक्शन अगेन्स्ट जर्म. आता बघा, जर्मचं प्रोटेक्शन होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये कुठला प्रायमरी ऑर्गन आहे, तर पहिला प्रायमरी ऑर्गन येतो तो लिम्फॅटिक सिस्टीम, दॅट इज लिम्फॅटिक टिश्यू. ठीक आहे, हे लिम्फॅटिक टिश्यू काय करतो, प्रायमरी प्रोटेक्शन होऊ नये म्हणून काळजी घेतो, लिम्फॅटिक सिस्टीम. 11 नंबर क्वेश्चन, ह्युमरल इम्युनिटी इज ड्यू टू. आता जी ह्युमरल इम्युनिटी आपल्यामध्ये जी आहे ती फक्त आणि फक्त बी लिम्फोसाईट नाही, आपण हे शिकलेलं आहोत. आता ह्युमरल इम्युनिटी बी लिम्फोसाईट, तसं सेल इम्युनिटी टी लिम्फोसाईट्स. ठीक आहे, बघा ह्युमरल इम्युनिटी कोणाशी कन्सर्न आहे, बी लिम्फोसाईट. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा 12, द सेल मेडिएटेड इम्युनिटी इनसाइड द ह्युमन बॉडी इज कॅरिड आउट बाय टी लिम्फोसाइट्स. द लिम्फोसाइट्स कॅपेबल ऑफ प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज अँड कॅन बी कॅप्चर सर्क्युलेटिंग अँटीजन आर नोन ॲज बी लिम्फोसाइट. आता जी ह्युमरल इम्युनिटी आहे आपल्या बॉडीमध्ये पूर्णपणे वाया ब्लड जाते आणि ती काय करते, अँटीबॉडीचं प्रोडक्शन करते आणि जे होणारे इन्फेक्शन आहे ह्याच्यापासून आपल्याला वाचवते. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्सप्लांटेशन ऑफ टिश्यू और ऑर्गन फेल ऑफन ड्यू टू नॉन ॲक्सेप्टन्स बाय द पेशंट्स बॉडी. विच टाईप ऑफ इम्युन रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सच रिजेक्शन. बघा, एखादा ऑर्गन आपण ग्राफ्टिंग केला, एखादा टिश्यू आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिला, हा दिल्यावरती ज्या व्यक्तीला दिला त्याच्याकडून रिजेक्शन आलं, तो नाही ॲक्सेप्ट झाला, तर ॲक्सेप्ट झाला नाही हे कुठल्या इम्युनिटीशी कन्सर्न आहे, तर ते टी लिम्फोसाइट्स त्याला हे करतात, म्हणून सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स काय आहे तो रिजेक्शन हा कन्सर्न. 15 नंबर क्वेश्चन, सायटोटॉक्झिन टी सेल्स आर किलर टी सेल्स. ह्याच्या काय करतात, ह्या टी सेल्स आहेत थायमस लिपिडिंग सेल्स, तिच्या काय करतात, किल करून टाकतात. सो किलर टी सेल्स आपण त्याला असं म्हणतो. अँटीबॉडीज आर सिंथसाइज्ड बाय, अँटीबॉडीज कुठे सिंथसाइज होतात, तर त्या लिम्फोसाइट्समध्ये सिंथसाइज होतात. MALT कॉन्स्टिट्यूट्स अबाउट % ऑफ द लिम्फॉइड टिश्यू इन ह्युमन बॉडी, ऑलमोस्ट 50% आपण बघितलेलं आहे. द अँटीबॉडीज आर प्रोटीन आहे. अँटीबॉडीज ह्या कशानं बनलेले आहेत, तर प्रोटीन बनलेले आहेत, नॉट लिपिड, नॉट जर्म, नॉट कार्बोहायड्रेट. Question number 19. Which one of the following combinations acts as a usual antigen binding sites of the antibody? आता variable region of light and another heavy chain. आता लाईट चेन आणि हेवी चेन त्याच्यामधला जो व्हेरिएबल आर्म आहे, region of the light and another heavy chain, की which is one of the following combinations acts as a usual antigen binding. आता अँटीजन कुठं बाइंड होतोय, तर तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 20 डायग्राम दाखवलेली आहे, जिथं एक्स असं हे केलेलं आहे, तर जो एक्स इंडिकेट, ठीक आहे, अँटीजन बाइंडिंग साईट. आता एक्समध्ये जो डार्क कलरचा दिसतोय तो हेवी चेनचा व्हेरिएबल आर्म आहे, आणि इकडचा जो लाईट दिसतोय तो काय आहे, लाईट चेनचा व्हेरिएबल आर्म आहे. तर इथं अँटीजन बाइंडिंग साईट होते. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, variable region of light and another heavy chain. Question number 20. In the given diagram of antibody X indicate, आता X indicate तोच वरचाच क्वेश्चन आहे, X indicates antigen binding site की जिथं अँटीजन बाइंड होणार आहे. आता ही जी डायग्राम दिलेली आहे ह्याच्यामध्ये दोन आहेत अँटीजन बाइंडिंग साईट, दॅट इज बायोव्हॅलंट. तर ही जी अँटीबॉडी आहे ही बायोव्हॅलंट आहे. अँटीबॉडी फॉर्मेशन अँड इम्युनिटी प्रोडक्शन इज डन बाय प्रोटीन कॉल्ड ग्लोबुलिन प्रेझेंट इन द प्लाझ्मामध्ये होते. स्टडी ऑफ इंटरॅक्शन ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडी इज कॉल्ड सिरोलॉजी. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये अँटीजन अँटीबॉडीचा स्टडी केला जातो त्याला आपण काय म्हणतोय, सिरोलॉजी. सिलेक्ट द करेक्ट RH ब्लड ग्रुप ऑफ द पॅरेंट्स हुज चाइल्ड इज अफेक्टेड विथ इरॅथ्रोब्लास्टोसिस पिटॅलिस.
ठीक आहे. आता इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिसमध्ये काय होतं बघा, वडिलांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो, आईचा निगेटिव्ह असतो आणि चुकून ते आई जी निगेटिव्ह ब्लडची आहे तिच्या युट्रसमध्ये जे बाळ वाढायला लागले तिच्या ओममध्ये गर्भाशयामध्ये जर हे वडिलांच्यावरती गेलं असेल, फादरवरती गेलं असेल, याचाच पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, तर जी फर्स्ट डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होते. पण फर्स्ट डिलिव्हरीमध्ये त्या RH पॉझिटिव्ह हा जो ब्लड ग्रुप आहे ह्याच्या अगेन्स्ट आईची इम्युनिटी काय करते, अँटीबॉडीज तयार करते. ठीक आहे. आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात, सेकंड डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम करतात. आणि सेकंड डिलिव्हरीमध्ये सेम जर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर ह्या अँटीबॉडी त्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आई आणि बाळ यांचा मृत्यू होऊ शकतो. ही एक फॅटल कंडिशन आहे. ठीक आहे. सेकंड डिलिव्हरीमध्ये याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून ह्या कंडिशनला आम्ही काय म्हणतो आहे, इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस. म्हणजे याचा अर्थ इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस ही कंडिशन कधी होऊ शकते, जर आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्हच पाहिजे आणि वडिलांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह पाहिजे. दोघांचा पॉझिटिव्ह असेल प्रॉब्लेम येणार नाही, दोघांचा निगेटिव्ह असेल प्रॉब्लेम होणार नाही. वडिलांचा निगेटिव्ह आहे, आईचा पॉझिटिव्ह आहे, तरीसुद्धा ही कंडिशन होणार नाही. इरिथ्रोब्लास्टोसिस कंडिशन ही फक्त आणि फक्त मदरचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह पाहिजे आणि फादरचा पॉझिटिव्ह पाहिजे. AB ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टीनर. बघितलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25. अमिबायसिस दॅट इज अमेबिक डिसेंट्री इज कॉज्ड बाय, आपण बघितलेलं आहे, एंटामिबा हिस्टोलायटिका. क्वेश्चन नंबर 26. इन्फेक्शन ऑफ एंटामिबा हिस्टोलायटिका कॅन बी चेक बाय वॉशिंग हँड्स बिफोर टेकिंग मील. आता एंटामिबा हिस्टोलायटिका हा तसाच येतो आहे, त्यामुळे प्रॉपरली आपले हात वॉश करून घेणं हे खूप गरजेचं आहे. द मॅलिग्नंट टेरिटोरियन मलेरिया इज कॉज्ड बाय, आता मॅलिग्नंट टेरिटोरियन मलेरिया हा खतरनाक आहे, हा प्लाझ्मोडियम फॅल्सिपायरमुळे होतो आहे, लक्षात ठेवा. मॅलिग्नंट टेरिटोरियन मलेरिया इज आपल्याला माहिती आहे की हे प्लाझ्मोडियम मलेरी, ओव्हिली, व्हायवॅक्स आणि मलेरी हे सगळे प्रोटोझो आहेत की ज्याच्यामुळे मलेरियाच होतो. पण मलेरियामध्ये पण टाईप आहेत आणि त्यातला सगळ्यात म्हणजे खतरनाक म्हणजे मॅलिग्नंट टेरिटोरियन मलेरिया म्हणजे कोण, प्लाझ्मोडियम फॅल्सिपायरम. मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटो. त्याच्यामुळे तो काय होतो, हे होते मेलमुळे होत नाही, क्युलेक्समुळे होत नाही, फक्त आणि फक्त ॲनोफिलिस मॉस्किटोमुळेच मलेरिया होतो. द मॅच्युअर इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ मलेरिया पॅरासाइट विच आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम मॉस्किटो टू मॅन आर स्पोरोझाईट. हे जे स्पोरोझाईट्स आहेत हे मॉस्किटो टू मॅन शिफ्ट होतात, त्यामुळे ही कंडिशन स्टेज खूप इम्पॉर्टंट आहेत मलेरिया होण्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ द मलेरिया पॅरासाइट प्लाझ्मोडियम. तर स्पोरोझाईट ही जी स्टेज आहे हीच इन्फेक्टिव्ह आहे, की जी मॉस्किटोकडून मॅनकडे येत असते. मलेरिया पॅरासाइट कंप्लीट इट्स लाईफ सायकल इन 2 होस्ट. त्यात 2 होस्ट आहेत, एक आहे मॉस्किटो अँड सेकंड आहे मॅन. इंटरमिडिएट होस्ट ऑफ मलेरिया पॅरासाइट मॅन आहे इंटरमिडिएट होस्ट मधला. प्लाझ्मोडियम इन मॅन, बघा, प्लाझ्मोडियम इन मॅन इज इंट्रोड्यूस्ड बाय ॲनोफिलिस फिमेल मॉस्किटो. द फिश यूज फॉर कंट्रोल ऑफ मलेरिया इज, आता जे फिश पाण्यामध्ये असतात, वॉटर बॉडीमध्ये असतात, की जे ॲनोफिलिस मॉस्किटो जे एक खाऊन टाकतात, त्या फिशचं नाव आहे गॅम्पोसिया. सो ऑप्शन ए इज करेक्ट, ए गॅम्पोसिया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सिम्पटम्स ऑफ मलेरिया. आता ॲल्थ्राजिया म्हणजे हाडं दुखणं, अंग दुखणं, ताप येणं, शिवरिंग, थंडी, हुडहुडून भरणं, हे सगळे मलेरियाचे लक्षणं आहेत. फक्त डिसेंट्री हा जो आपण सिम्पटम बघतो हा अमिबायसिसमध्ये पाहायला मिळतो आहे, आणि जे A, B आणि D आहेत हे मलेरियाचे सिम्पटम्स आहेत. ठीक आहे. ओके, थँक्यू.